तू बोलला तर तुझाच आवाज ऐकू येणार रे. अरे आमच्या राजवाड्यातला खजिना चोरीला गेला आहे. अहो महाराज, दागिने चोरीला गेलेले नाहीत ना? ठीक आहे ना? त्यांनी गुन्हा केलाय, त्याला शिक्षा ही होणारच. अहो बाबा काय करताय काय? अहो मी तुमचा गुलाम नाहीये, मी तुमचा मुलगा आहे. आठवा नाही मिल्या, दुसरा. नमस्कार, मी श्वेता. प्रश्नचिन्ह या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. रोज एक नवीन विषय आपण घेतो, नवीन गेस्ट आपल्याकडे असतात आणि त्यावर आपण नवीन नवीन चर्चा करत असतो. आपलं एक छानसं छोटंसं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग तो मोठा असो, मोठा बंगला असो किंवा रेडीमेड फ्लॅट असो, पण ते आपलं आहे ही जाणीव त्यामध्ये महत्वाची असते. पण बरेचदा हा मोठा निर्णय घेताना चांगल्या मार्गदर्शनाची आपल्याला गरज असते आणि नेमकी तीच मिळत नाही. बऱ्याच जणांची यामुळे फसवणूक देखील होते आणि मग हात चोरण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय उरत नाही. म्हणूनच आजचा आपला विषय आहे घर खरेदी करताना आणि त्यासाठी निर्माण ग्रुपचे चेअरमन राजेंद्र सावंत आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि या विषयावरती तुम्हाला जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर आम्हाला फोन करा. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. मी तुमच्या प्रश्नांची वाट बघते आणि विषयाला सुरुवात करते. राजेंद्र सर, आता गेली कित्येक वर्ष तुम्ही या फील्डमध्ये आहात, म्हणजे तुमची तिसरी पिढी या फील्डमध्ये आहे. नेमकं घर खरेदी करताना कुठल्या कुठल्या विषयाची काळजी घ्यावी लागते याच्यावर खूप मुद्दे समोर येतात. सुरुवात कशी कराल? सुरुवातीला आम्हाला काय सांगाल? श्वेता, घर घेताना किंवा कुठलीही प्रॉपर्टी घेताना तुमचं घर घेण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट म्हणजे 3-4 प्रकारचे घर घेणारे खरेदीदार असतात. म्हणजे एक लोक असतात की जे स्वतः राहण्यासाठी घर घेतात. काही लोक विकेंड म्हणून किंवा विकेंड प्रॉपर्टीज, हॉलिडे होम म्हणून घर घेतात. काही लोक लीज इन्कम त्यातून मिळावा, म्हणजे एक प्रॉपर्टी घ्यायची, तो शॉप असेल, कमर्शियल प्लेस असेल, त्याचं जे भाडं येतं त्यातून तुम्हाला मंथली इन्कम मिळतं, तर त्यासाठी काही लोक घर घेतात. किंवा काही लोक जे असतात ते फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून करतात. एका पर्टिक्युलर स्टेजला बुक करतात, रेडी पोझिशनला विकून बाहेर पडतात. तर ते इन्व्हेस्टर बाय आहे की कुठल्या टाईपचा हा प्रकार आहे हे जर क्लिअर असेल तर तुमचं घर घेणं सोपं होतं. मग तुम्हाला लक्षात येते कुठे घर घेतलं पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे आपली नीड आणि हे म्हणजे एकदा कारण आपलं स्पष्ट झालं, उद्दिष्ट स्पष्ट झालं की मग त्या पुढच्या गोष्टी. म्हणजे कुठल्या बऱ्याच वेळा काय होतं, मी बऱ्याच माझ्या मित्रांना किंवा लोकांना सांगत असतो की तुम्ही इमोशनल बाय करू नका. कधीतरी काय होतं की तुम्हाला एक ऍडव्हर्टाईज दिसते आणि ती अतिशय चांगली असते, त्याच्यामधले असलेले मॉडेल्स आणि त्यांचं पूर्ण ते परिवार बघून आपला स्वप्नातलं एखादं हे करता. घर चांगलं असलं पाहिजे स्वप्नाचं, पण त्याच्या मागचा उद्दिष्ट काय, म्हणजे तुम्हाला गरज नसताना घर घेणं किंवा त्याचा उद्दिष्ट ठरवून घर घेणं यात फार फरक पडतो. बरं, पण आता ही वेगवेगळी उद्दिष्ट तुम्ही सांगितलीत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर सांगितले, ग्राहक सांगितले. याच्यामधला पहिला जो महत्वाचा ग्राहक किंवा कस्टमर तो म्हणजे स्वतःच्या गरजेसाठी किंवा माझं एक छत असावं, एक माझी स्वतःची भिंत असावी असं मानणारा जो ग्राहक असतो, त्यांनी नेमकी आता सुरुवातीला काय काळजी घेतली पाहिजे? सुरू कुठून होतं हा विषय? सुरू कुठून होतो? काय असतं की जो त्याला आम्ही जेन्युइन बायर म्हणतो. जेन्युइन बायर म्हणजे स्वतः येऊन स्वतः घेणार आहे. तो जनरली काय होतं की त्याचं एखादं घर असतं, मग ते छोटं असेल, 1 रूम किचन असेल किंवा एखाद्या चाळीमधलं घर असेल, ते चाळीमधलं घर तो विकून दुसरं घर घेणार असतो, त्याच्यावरसाठी तो ऍडिशनल लोन काढणार असतो